नमस्कार. कलरफुल लाईफ विथ यष्टी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण आज काढणार आहोत 5 ते 3 ठिपक्यांची खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी. याप्रमाणे आपल्याला 5 ते 3 ठिपके टाकून घ्यायचे आहेत आणि या रांगोळीच्या सर्व बाजूंनी आपल्याला याप्रमाणे लाईन टाकून घ्यायचे आहेत. मी टाकते त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. याप्रमाणे आपला षटकोन तयार होतो आणि या षटकोनाच्या बाहेरच्या बाजूला जे डॉट आहेत ते डॉट आपल्याला याप्रमाणे या आकाराने जोडून घ्यायचे आहेत. याप्रमाणे फुलाच्या पाकळ्या पण म्हणू शकतो तुम्ही या आकाराला. हे सर्व बाजूने आपल्याला काढून घ्यायचे आहे. आणि या पाकळ्याच्या नंतर दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला पानाचा आकार काढायचा आहे, पण एक घर सोडून काढायचा आहे. प्रत्येक वेळेस एक घर सोडायचं आणि मध्ये पानाचा आकार काढायचा. मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही लक्ष देऊन पहा. याप्रमाणे आपल्याला पानाचा आकार काढायचा आहे आणि एक घर सोडायचं आणि परत काढायचं. याप्रमाणे सर्व बाजूंनी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट पाहूया. या पानाचा आकार जो आपण काढलेला आहे त्या पानाच्या आकारामध्ये आपल्याला उभी लाईन द्यायची आहे प्रत्येक पानामध्ये. याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. आणि षटकोनाच्या बाजूंनी जो आपण पाकळ्या काढलेल्या आहेत फुलाचा आकार, त्यामध्ये परत त्याच आकाराची एक लाईन मारायची आहे आपल्याला. मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही लाईन टाकून घ्या. प्रत्येक पाकळीमध्ये डबल लाईन टाकायची आहे त्याच आकाराची. प्रोसेस पाहूया. पानाचा आकार जो काढलेला आहे आणि मध्यभागी जो घर सोडलेला आहे तिथे आपण याप्रमाणे फुलं टाकून घेणार आहोत. याप्रमाणे छोटं डॉट टाकायचं आणि त्याच्या बाजूला याप्रमाणे पाकळ्या टाकायच्या आणि याप्रमाणे आपल्याला फूल काढून घ्यायचे आहे. याप्रमाणे आपण फूल टाकून घेतलेले आहेत आणि या फुलाच्या बाहेरच्या साईडला याप्रमाणे आपल्याला दोन्ही साईडला याप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे रांगोळी खूप सुंदर आणि आकर्षक आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडली का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त सर्वांना व्हिडिओ शेअर करा. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत. तुमच्या कमेंट्सने खूप मोटिवेशन मिळतं. तुमच्या कमेंट्स मी सर्व वाचत असते आणि त्याला रिप्लाय पण करत असते. म्हणून तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला रांगोळी आवडली का नाही आवडली. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा. आणि अशा छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. याप्रमाणे आपण फूल टाकून काढून घेतलेले आहे आणि पानाच्या आकारामध्ये वरच्या साईडला याप्रमाणे आपल्याला लाईन मारून घ्यायची आहेत. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे. आणि आता नेक्स्ट प्रोसेस पाहूया आपण. आता या पानाच्या आकारामध्ये जो आपण लाईन मारलेल्या आहेत उभ्या, त्या लाईनच्या वरच्या टोकाला आपल्याला याप्रमाणे हिरव्या रंगाचा डॉट द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण रंग टाकू शकता. आणि या रंगावरती प्रेस करून मी यावरती लाल रंगाचा डॉट देत आहे. आणि अशी आकर्षक रांगोळी आपली खूप आकर्षक सुंदर दिसत आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि या फुलाच्या आकारामध्ये आपल्याला पिवळा रंग द्यायचा आहे आणि त्यावरती प्रेस करून आपल्याला लाल रंग टाकायचा आहे. तुम्ही डेली दरवाजासमोर पण रांगोळी काढू शकता किंवा कोणत्या फंक्शनला पण ही रांगोळी खूप सुंदर दिसते. आणखी वेगवेगळ्या रंगाने तुम्ही ही रांगोळी तुमच्या आवडीप्रमाणे रंग भरू शकता. मध्यभागी पण आपल्याला याप्रमाणे क्रॉस लाईन काढायच्या आहेत. मध्यभागचा डॉट घ्यायचा आणि याप्रमाणे वरच्या बाजूच्या डॉटला धरून आपल्याला षटकोनाला नेऊन लाईन मारायची आहे. याप्रमाणे क्रॉस लाईन
तुम्ही पाहू शकता. आणि याच वरच्या लाईनला धरून आपल्याला परत या अशा क्रॉस लाईन मारायच्या आहेत. आणि याप्रमाणे आपली हे डिझाईन तयार होते मध्यभागी. आणि सर्वात मध्यभागी पण आपल्याला फुलाचा आकार द्यायचा आहे पाकळ्या काढून. याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. अशा या सर्व लाईन्स आपण मारून घेतलेल्या आहेत. मध्यभागी पण पिवळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे आणि त्यावरती प्रेस करून लाल रंग टाकायचा आहे. कमी रंग वापरून पण तुम्ही ही रांगोळी अशी सुंदर काढू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे जास्त रंग पण यामध्ये भरू शकता. याप्रमाणे मी इथे डिझाईन काढून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मध्यभागी जो फूल काढलेला आहे तिथे पण थोडासा पांढरा रंग टाकून घ्यायचा आहे फुलामध्ये. आणि बाहेरच्या साईडला जे आपण फुलं काढलेले आहेत त्यावरती एकावरती एक असा 2 डॉट द्यायचे आहेत प्रत्येक फुलावरती. आणि पानं काढलेले आहेत त्या पानावरती 1 डॉट द्यायचा आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. नेहमी आनंदी राहा, खुश राहा, स्वतःची काळजी घ्या. कीप वॉचिंग. थँक्यू.